विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्रेस स्टुडंट्स या कार्यक्रमाच्या एका नवीन भागात आपलं पुनश्च एक बार स्वागत आहे. हा रिपब्लिक डे स्पेशल एपिसोड आहे आणि आज माझ्यासोबत इयत्ता 10वीचा साद शरीफ शेख हा विद्यार्थी आहे. गेले अनेक दिवस एक एपिसोड हिंदी प्लस मराठी व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नरत होतो. सादमुळं आज ते शक्य झालं आहे. साद हा आमच्या कानडगावमधला अत्यंत हुशार, अत्यंत शांत संयमी विद्यार्थी आहे. फक्त आपल्या अभ्यासाशी अभ्यास करायचं असं त्याचं एकूणच 1ली ते 10वी असं वागणं आम्ही सतत मार्गदर्शक म्हणून बघत आलो आहोत. तर मित्रांनो, आज या भागात आपण सादसोबत हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये संवाद साधणार आहोत. कारण की सादला दोन्ही भाषा अत्यंत चांगल्या प्रकारे बोलता आणि समजता येतात. साद, तुझं या कार्यक्रमात खूप स्वागत आहे. आपण सुरुवात करू. साद यावर्षी 10वीला आहे. 10वी म्हटलं की आपल्या आयुष्याचा खराखुरा करिअर मेकिंगचा पहिला टप्पा. आणि आता यावर्षी म्हणजे 2026मध्ये परीक्षा 10 दिवस अलीकडे आलेली आहे. म्हणजे साधारणत परीक्षा 1 मार्चला व्हायची. आता ती 20 फेब्रुवारी आहे ना. पहिला पेपर 20 फेब्रुवारीला आहे. तर जसं मी अर्लियर सांगितलं की साद खूप हुशार विद्यार्थी आहे. आणि जे हुशार विद्यार्थी असतात त्यांच्यावर एका प्रकारचं बर्डन असतं. तुझ्यावर काही तसं बर्डन आहे का? म्हणजे आपण बऱ्याचदा जे मुलं रेग्युलर शाळे वगैरे जात नाहीत त्यांच्यावर कोणतं बर्डन नसतं. पण जे हुशार विद्यार्थी असतात ना, त्यांच्याकडून आईवडिलांना, आपल्या वर्ग शिक्षकांना किंवा आपल्या मित्रांना खूप आशा असते की हा खूप हुशार विद्यार्थी, याला खूप सारे टक्के पडतील, चांगले गुण पडतील. तसं तुझ्यावर काही दबाव आहे का? काही दबाव नाही. म्हणजे स्वतःचाही नाही, आईवडिलांचा नाही, कोणाचा दबाव काहीच नाही. काहीच म्हणजे प्रेशर नाही. काहीच नाही. अभ्यास समजा 1 जूनला जशी शाळा उघडते आणि आपण 9वीतून 10वीला येतो, तर त्यावेळेला अचानकच असं आपली जाणीव होते की आता आपण 10वीला आलो. आणि जे समजा ट्युशन, मग शाळा, मग घरचा अभ्यास, एक वेगळीच तारेवरची कसरत सुरू होते है ना. आता आपण समजा इकडे ग्रामीण भागात राहतो. तुझं ट्युशन 5 असणार. कुठं होतं ट्युशन? संजीवनी कोचिंग क्लासेस 5 कधीपासून होतं तिथं? 8वी पासून. म्हणजे 8वी, 9वी आणि 10वी म्हणजे सलग 3 वर्ष तो या कोचिंगला राहिलेला आहे. आणि शाळा? शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय 5. मला वाटतं तू 1ली ते 10वी फक्त 2 शाळा बघितल्या. एक म्हणजे आपल्या गावातली जिल्हा परिषद शाळा आणि 7वीपर्यंत शाळा होती. 7वीपर्यंत. आणि त्यानंतर मग लगेच 8वीला समजा आपल्याकडे 2 पर्याय आहेत 5वीला. तर 2 पैकी तू समजा शिवछत्रपती विद्यालयाची निवड केली समजा. तर जेव्हा तू 7 ते 5 झालता त्यावेळेला शिवछत्रपतीच का निवडली? जवाहर विद्यालयाचं पण पर्याय तुझ्यासमोर होता. शिवछत्रपतीमध्ये आपली बहीण बी होती. ती मला म्हणली होती की तिकडं चांगलं शिकित होतं. अच्छा, बहीण तिकडं होती आणि मग बहिणीने सल्ला दिला बा तू. परंतु कुठंतरी असं होतं बऱ्याचदा, समजा जी हुशार मुलं आहेत ती 7वी नंतर सेमीला जातात. आणि मला वाटतं छत्रपती शाळेमध्ये सेमी उपलब्ध नाही. मग कुठंतरी तुझ्या मनात नव्हतं का की बा ठीक आहे, बहिणीनं आपल्याला समजा सल्ला दिला तुझा, पण तिथे एक मायनस पॉईंट हे होतं की तिथं सेमी नव्हती. पण ते त्याच्यात कसं झालं होतं, समजा पहिल्यापासून सेमी नव्हती ना. मग ते 8वीला एकदमच ते कळत नाही पहिले सेमी. पण भरपूर विद्यार्थी आपल्या गावातले तिकडं दुसऱ्या शाळेत पण जातात ना. मग त्यांना कसं मेहनत होतं. प्लस मग तुझ्याकडे ट्युशनचा पर्याय होताच ना. मग कुठं असं जाणवलं का बाबा समजा आपण सेमीला मिस करत आहोत? 9वीला जाणार होतं मला. 9वीला जाणवलं समजा. बरं, मला हा विद्यार्थी म्हणून तुला प्रश्न विचारायचा की काय फरक पडतो बरं समजा एखाद्या विद्यार्थ्याच्या समजा 8वी, 9वी, 10वीला सेमी नसेल तर? सेमी नसेल तर त्याला गुण चांगले भेटतात. समजा पहिलीपासून 7वी लोक ते मराठी होता आणि मग 8वीला एकदमच सेमीला गेला तर काही कळत नाही ना. कुठंतरी 10वीच्या टक्केवारीवर परिणाम होतो असं तुझं म्हणणं आहे. तर जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं की बा साद म्हणजे आता हिंदी सुद्धा आहे.
तो पहली से 7वीं तक तुम गांव के स्कूल में थे, है ना, गांव में। तो आप दो अलग अलग स्कूल्स देखे ना, एक तो झेडपी स्कूल देखे 1 to 7, और बाद में आप शिव छत्रपति। शिव छत्रपति की जो पिछले 3 साल है। दोनों स्कूलों में ऐसा क्या नुमाया फर्क नज़र आता है कि जो एक दूसरे से अलग है? झेडपी है वो बेटर है, वो बेटर है इनसे। लेकिन आप कहीं ना कहीं अपन देखते हैं अपने गांव के लोगों के अंदर, जैसे बहुत सारे लोग हैं जो अपने बच्चों को पहली दूसरी में या केजी में या नर्सरी में प्राइवेट इंग्लिश स्कूल में डाल रहे हैं। उन्होंने क्या करना चाहिए कि झेडपी बेटर है या इंग्लिश स्कूल बेटर है? झेडपी बेटर है, अच्छा, क्योंकि अभी पैसे डाल के क्या करेंगे, झेडपी में अच्छा पढ़ाते हैं, ऐसा लगता है। जो अब जो स्कूल थे तुम गांव में समझो, तो वहाँ तुमने 2-3 अलग अलग टीचर देखे होंगे, जो पहली दूसरी को अलग। कौन था पहली दूसरी को? देव मुंडे सर और तीसरी को कौन था? तीसरी को वो थी, 6वीं तक वो थे, फिर 6वीं के बाद कन के सर आए, कचरे सर और बुंदेलखंडे सर। और 7वीं को? 7वीं को वो थी, मतलब वही। और इन सब जो झेडपी के टीचर हैं, इन सब में ऐसा कौन था टीचर की जो अब हमेशा याद रह गया कि वो बहुत भारी थे, या आखिर तक होता ना कि बच्चा बाद में बड़ा हो जाता या फिर वो नौकरी को जाता या बिजनेस करता, जहाँ पे रहता, तो अपने जो टीचर रहते ना फाउंडेशन के झेडपी के, उसमें का कोई ना कोई एक टीचर हमेशा अपने दिल में घर बनाया जाता। ऐसा कौन टीचर था जो आखिर तक आप दिल में बस गए कि यार ये बहुत भारी थे? कन के सर। क्यों भारी थे? पढ़ाते अच्छा थे वो, पढ़ाते भी थे, और मैं समझो बीच में आया तो बोर भी नहीं करते ज़्यादा। अच्छा, मतलब जैसा स्टूडेंट को चाहिए, जैसा आपला दिल है वैसा ही देते थे, उस तरह से होना। आफ्टर 10th दिमाग में क्या है मेरे का? हाँ, मतलब जब अपन 10th में जाते तो 2 अलग अलग चीज़ें रहती। एक अपने घर वालों का प्लान रहता और एक एज ए स्टूडेंट अपना प्लान रहता। तो तुम्हारे घर के लोगों के दिमाग में क्या है कि भाई ये आगे करना है? घर के भी प्लान में ही थे, घर के लोगों के। क्या बोल रहे हैं? वो भी क्या बोलते हैं कि 10वीं के बाद समझो अच्छे टक्कर गिरी गया तो पॉलिटेक्निक करेंगे, क्योंकि ओबीसी में आपको आरक्षण है। और मेरा दिल वैसे बोलता कि 10वीं के बाद ये करेंगे। मतलब घर के और तुम दोनों मिलके एक पॉइंट पे, मतलब एक मत है समझो। वैसा नहीं हुआ तो समझो पढ़ाई पे थोड़ा तो प्लान बी क्या है? अगर समझो जैसे बोल रही भाई पॉली में अगर जाना है तो परसेंटेज बहुत मैटर करता है, और अभी तो बहुत टफ कंपटीशन है। आप भले ही अपना रिजर्व रहेगा ओबीसी का, उसमें भी बहुत टफ कंपटीशन है। अच्छी फील्ड को मिलना वो एक बहुत चैलेंजिंग है समझो। अगर समझो प्लान ए है पॉलिटेक्निक, अगर वो किसी वजह से नहीं हुआ, प्लान बी क्या है? प्लान बी 11वीं 12वीं साइंस करेंगे, 12वीं के बाद इंजीनियरिंग को नंबर लगे। अच्छा, मतलब कुछ भी हो इंजीनियर बनना है, मतलब फिर वो चाहे डिप्लोमा के थ्रू हो या फिर इधर अपना आफ्टर 12th हो, लेकिन बनना तो इंजीनियरिंग क्यों? एक सवाल है ना। बहुत सारे बच्चे जो आप समझो 7वीं 8वीं के बच्चे इंटरव्यू को देखेंगे तो उनके दिमाग में ये आएंगे कि भाई इंजीनियरिंग क्यों? समझो इतनी सारी फील्ड है, बहुत सारे क्षेत्र है आज, तो इंजीनियरिंग क्यों? सबकी पसंद रहती है समझो, बचपन में समझो जो जिसको देखते ज़्यादा वो पसंद आता ना उसको, समझो टीवी के ऊपर इधर उधर। अच्छा, मतलब कहीं ना कहीं टीवी को देख के ये बात आई कि जैसे कि वो है तो उस तरह से मुझे होना है। अभी बात अपनी परसेंटेज की चलिए, तो कितने परसेंटेज गिरेंगे ऐसा लगता है? 85 प्लस। 85 प्लस। तो 85 प्लस के लिए क्या मेहनत चालू है? जैसे कि दिसंबर से पहले क्या मेहनत थी और अभी दिसंबर के बाद जैसे 1 जनवरी से आगे जहाँ से परीक्षा जो है तुम्हारी वो सिर्फ 1.5 महीना बाकी थी, तो दोनों में क्या अंतर था? मतलब आपकी जो प्रिपरेशन थी उसमें क्या फ़र्क था या किस तरह की तैयारी थी? दिसंबर से पहले मैं गणित को बहुत ज़्यादा ये देता समझो। अच्छा, गणित को फोकस समझो गणित विषय थोड़ा हार्ड जाता ना। पर जब नेशनल सीसी में आया, जब उन्होंने क्या बोले हकीम सर ने समझो, तो 5 विषय पे निकाल लगता है, तो वो विषय को छोड़ के नहीं देने का, थोड़ा सा अभ्यास करने का और 5 विषय को कस के अभ्यास करने का, वो जब भी दिमाग में बैठ जाती है। तो जब से मैं उस पर ज़्यादा मेहनत कर रहा हूँ। अब बात विषय की निकली तो 6 विषय है ना, 10th में 6 विषय।
ऐसा कौन सा विषय था जो बहुत ज़्यादा डिफिकल्ट लग रहा था या बहुत क्रिटिकल है? मैथ ही मैथ फिर भी जैसे स्कूल का छोड़ेंगे अपन, जैसे तुम बोल रहे थे पहले कि भाई 8वीं 9वीं 10वीं ऐसा कंटिन्यू 3 साल तक आपका ट्यूशन था, और ट्यूशन में मैथ साइंस इंग्लिश पे मेहनत होती ज़्यादा तो मैथ पे होती है। तो फिर एक बच्चे को ट्यूशन भी था 3 साल से, और समझो इधर अपना खुद का सिलेबस था स्कूल में, फिर भी मैथ हार जाता है, इसका क्या है? मैथ हार्ड ही जाता समझो, पहले से उसको में पाठांतर नहीं करना पड़ता उसको खाली, उसको याद भी नहीं करना पड़ता, सूत्र रहे खाली उसको याद करना पड़ता, और वो सूत्र जल्दी ध्यान में नहीं रहता समझो। सबसे आसान पिछले 10 साल में ऐसा कौन सा सब्जेक्ट था कि लगा ये सबसे आसान है, और सारे सब्जेक्ट इसी तरह होते तो कितना अच्छा होता? अंग्रेजी। इंग्लिश था। और ऐसा कौन सा सब्जेक्ट था गणित के अलावा कि जो बहुत बोरिंग लगा कि यार ये कितना बोर सब्जेक्ट है, अगर ये ना होता तो कितना अच्छा होता? नहीं बोर सब्जेक्ट लगा। ऐसा कोई बोर सब्जेक्ट नहीं था। अभी जब छत्रपति में 3 साल गुजरे तो इधर भी बहुत सारे टीचर के हाथ के नीचे से एजुकेशन आगे पास हुआ होगा, इसमें कौन थे जो अब तुम एक थोड़े दिनों के बाद उस स्कूल को अलविदा कहेंगे, कौन ऐसा टीचर रहेगा या कौन आपके है कि जिनको मिस करेंगे आप? काले काले सर। कौन सा सब्जेक्ट पढ़ा थे? हिंदी। हिंदी। तो कहीं ना कहीं अपनी मातृभाषा हिंदी है इसलिए हिंदी से ज़्यादा लगाव था? नहीं, वो स्पीच अच्छा देते, वो मोटिवेशनल समझो बच्चों को। अच्छा, मतलब पढ़ाई के साथ साथ जो इंस्पिरेशनल होना चाहिए, मोटिवेट करना चाहिए बच्चों को, वो एक देते, एक बात आहे. तर साथ आपल्यासोबत आहे आज, आणि जसं तो खूप रेगुलर विद्यार्थी आहे. बहुत सारे बच्चे जो रेगुलर नहीं करते तो उनको कहीं ना कहीं और भी हार्ड लगता होगा. हार्ड तो लगेगा ना, पेपर के समझो टक्केवारी बहुत गिरेगा उनकी. मला आता साधला विचारायचं आहे की समजा सकाळी ट्युशन किती वाजता होतं? ट्युशन 7ला, आणि इथं कानडगावहून पाचोडला रोज जायचं, तर बस किती वाजता यायची? 6:30 वाजता. आणि ट्युशन 7ला, तर मग तुम्ही बस स्टॉपवर एक्झॅक्ट कितीला जायचे? बस स्टॉपवर आम्ही रोज जायचो 6:15ला. पण गुरुवारी बस लवकर येते, कधी कधी 6ला येते, कधी 6:15ला. तर आम्हाला 5:45ला जावं लागत. तर समजा कधी कधी समजा पावसाचे महिने येतात, जून जुलै ऑगस्ट, किंवा नंतर मग दिवाळीनंतर थंडीचे महिने सुरू होतात आणि रात्र मोठी असते, दिवस छोटा होतो, तो समजा 6 म्हणजे 6ला अंधारच असतो बऱ्याचदा. त्या परिस्थितीत तुम्ही कसं करायचे? आम्ही स्वेटर लागायचं, पण स्वेटर घातलं बी तरी थंडी वाजत केवढं केलं. बस स्टँडवर गेल्यावर तिकडं. बरं, कधी कधी असंही झालं असेल या एका वर्षभरामध्ये खास करून की तुम्ही बस स्टॉपवर जाण्याआधीच बस निघून गेली, मग त्या स्थितीमध्ये काय करत होते? त्या स्थितीमध्ये गाडीवाले थांबत नाही, त्या स्थितीमध्ये घरी यायचो, घरून गाडीने आला. म्हणजे पण तुम्ही रेग्युलर करायचे काहीतरी एक दुसरा मार्ग. बऱ्याचदा अशी ओरड होते की बा ग्रामीण भागातल्या मुलांसाठी शिक्षण खूप अवघड आहे, समजा खूप मोठ्या अडचणी आहे. खरं आहे काय? काय अडचणी असतील बरं? साधारणतः आपल्या कानडगाव एक ग्रामीण छोटंसं गाव आहे, तर कानडगावच्या विद्यार्थ्यांना काय अशा अडचणी, समजा तू एक पण विद्यार्थी म्हणून 10 वर्ष बघितले, तर साधारणतः गाव खेड्यातल्या विद्यार्थ्यांसमोर अडचणी काय? अडचण म्हणजे बसची अडचणी, समजा वाहतूकची अडचण. त्याच्याशिवाय ग्रामीण भागातले पोरांना लोक चांगलं माहीत नाही, समजा असंच करणार आहे, म्हशीचं येणार आहे. अच्छा, म्हणजे कुठंतरी डिमोटिवेट करतात, समजा वारंवार ते शब्द येतात किंवा तुम्ही खेड्याचे, तुमच्याहून काय होणार आहे समजा, आणि कुठेतरी मग ही गोष्ट एका विद्यार्थी मनावरती परिणाम करत असावी की बाबा. आणि मग भरपूर असे विद्यार्थी पण असतील की वारंवार हे शब्द ऐकल्यामुळं सोडून देत असतील समजा. तुम्हाला असं कोणी डिमोटिवेट केलं आहे का? तुमच्या कोणीतरी शेजाऱ्यांनी किंवा गावातल्या एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या पाहुण्या-रावळ्यांनी केलं होतं, तर मग त्याचा काय परिणाम झाला मनावर? त्याचा परिणाम नाही, समजा आपल्याला परिणाम नाही झाला. मला काय तर म्हणले होते, कोणी असं म्हणलं समजा ग्रामीण भागातल्या लोकांना पुढं काही करू शकत नाही, त्यांना काय म्हणायचं, तुमचे पोरं नाही करते ना, तर दुसऱ्याला काही नाही म्हणायचं. पण आता काळे सरांना यांनी सांगितलं, व काळे सर यामुळे पण आवडतात की तो त्यांचा विषय चांगला शिकवतातच, परंतु विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमबाह्य ज्या गोष्टी पाहिजे असतात, एक मार्गदर्शन म्हणा, एक मोटिवेशन म्हणा, असं एखादं काही वाक्य आहे का की जे आता खूप लाईफ बिल्डिंगला काम येईल काळे सरांचं? काय?
काळे सर म्हणत होते की घरच्या लोकांना आठवायचं, शाळेत असले का आपण काही काही करीत असन, शेतात खुरपीत असन, लोक तिकडं मजुरी करीत असन, त्याच्यामुळे समजा मोटिवेशनल. काळे सरांशिवाय असं कोण आहे बुवा ज्यांचं भाषण ऐकून किंवा काहीतरी एक आदर्श वाटलं किंवा आपल्याला तसं करायचं? काळे सर शिवाय कोण नाही वाटत. असं कोणी नाही. किंवा शिक्षकांशिवाय असं कोणी आहे का एखादं किंवा ज्यांच्याकडे आपण बघू लागलो किंवा कोण आहे? पप्पा आहे का? अच्छा, आहे, वडील आहे समजा, कि जे सतत आपल्याला मार्गदर्शन करतात. जब तुम जेडपी स्कूल में थे तो वहाँ पे सबसे करीबी दोस्त कौन था जो बहुत अपना? अल्ताफ. अच्छा, अल्ताफ से है. अल्ताफ से. ऐसा कोई लड़का था क्या कि जिससे आपने कभी जमी नहीं या हमेशा उसके साथ झगड़े हुए या वाद हुआ, ऐसा कोई था? नहीं, ऐसा कोई नहीं. ऐसा कोई नहीं था. बहुत बार स्कूल में रहते हम तो ट्रिप वगैरह जाती स्कूल की, तो तुम कभी गए? एक बार गए थे कहाँ पे? पैठण. मतलब वो अपनी ट्यूशन के इसमें गए, जैसे स्कूल भी ऑर्गेनाइज करती ट्रिप तो उसमें कभी जाना नहीं. तो क्या था, मतलब ऐसा हुआ कि ट्रिप ही नहीं गई या ऐसा ट्रिप गई होंगी घर वालों ने जान दिए? तो गई नहीं है, घर वालों ने जान दिए? एक बार गई थी पर वो दिन मेरे पीछे शायद थी मेरे अच्छा, मामा उसकी वजह से की वजह से. जान. आप जब इधर छत्रपति में गए तो इधर भी ट्रिप नहीं गई? नहीं, जब हम 8वीं में थे जब गई थी, पर वो 9वीं और 10वीं की गई थी. अच्छा, दोस्त. अभी 10th में तुम थे तो तुम्हारे क्लास का, अब अपन दो अलग सवाल पूछेंगे, ट्यूशन का भी अलग और क्लास में सबसे होशियार बच्चा कौन था कि जिसको सब बच्चे भी होशियार मान रहे हैं, जो भी टीचर आ रहे हैं वो टीचर भी उसके ऊपर ही फोकस कर रहे हैं, उसको ही हर चीज़ में आगे बढ़ा रहे हैं, ऐसा कौन था? तेरगांव के बच्चे, तेरगांव का एक छोकरा है, क्या नाम है? अभिक्षित. अच्छा, मतलब वो तुम्हारे क्लास का सबसे टॉपर है. तो क्या है ऐसी क्वालिटी इसमें जो उसको टॉप बनाती है? सर ने जो बोले क्या वो सब करता समझो. मतलब कोई चीज़ ऐसी नहीं है जिसमें वो पीछे. मैं पीछे. तो कभी उससे पूछे कि भाई ये जो तू रोज टॉप करता है क्लास में, इसके पीछे क्या करता है? पूछा तो मैंने उसको. तो क्या बोलता? वो बोलता कि नहीं कि मेरे पीछे कुछ समझो काम नहीं समझा था. मतलब घर का कोई टेंशन नहीं? कुछ टेंशन नहीं बोले मेरे को. मैं क्या करता बोले खरी वही पेन अनुतच राहता बोले मेरे. आपण रोज किमान 2 वेळा जेवण करतो, तर मग वेगवेगळी चॉईस असते आपली. काही लोकांना खूप गोड खायला आवडतं किंवा काही लोकांना खूप तिखट खायला आवडतं. साधला काय आवडतं, तिखट की गोड? तिखट मला आवडतच नाही, मला फक्त गोड आवडतं. गोडमध्ये असं कोणता पदार्थ आहे जो खूप म्हणजे असं वाटतं की बा आपल्याला कंटाळाच येत नाही? मग सोनपापडी. सोनपापडी किती खाल्ली तरी हेच आहे समजा. गोडमध्ये असा कोणता पदार्थ आहे मग जो बिलकुलच आवडत नाही? गोडमध्ये समजा गोडमध्ये सगळ्यात चांगलं तुम्हाला सोनपापडी आवडते, पण असं कोणतं पदार्थ आहे की बा गोडमध्ये पदार्थ नाही मला. म्हणजे कोणताही गोड पदार्थ आपल्याला आवडतो? तुमच्या घरामध्ये कोण कोण आहे? आई वडील, 2 बहिणी आणि एक छोटा भाऊ. ह्या बहिणी जास्त चांगल्या आहे की भाऊ चांगला आहे? बहिणी चांगल्या आहेत. भाऊ चांगला नाही. नाही, भाऊ तर छोटा आहे समजा. चांगला आहे पण बहिणीपेक्षा बहीण चांगली. अच्छा, बहिणी चांगल्या आहे. पण त्याच्यात पण आता हा प्रश्न विचारला पाहिजे, एक तुमचा शेजारी म्हणून 2 बहिणी आहे समजा, एक मोठी तिच्यापेक्षा छोटी, दोन्हीपैकी सगळ्यात चांगली कोण आहे? मोठी बहीण. मोठी बहीण आहे. अच्छा, असं कधी झालंय का की तिच्याशी सोबत भांडण वगैरे झालंय का? ती सोबत नाही, लहानीसोबत झाले होते. मोठी बहीण आमच्या ज्ञानदर्शीची विद्यार्थिनी राहिलेली आहे. तिनं आयुष्यात कधी कुणाची भांडण केलं असं मला वाटत नाही. म्हणजे घरातला जिथं भावासोबत नाही केले म्हणल्यावर बाहेरचे कुणाशीच केले नसणार आहे. आई वडील दोन्ही पण आपल्या लेकरावर खूप जीव लावतात. सगळ्यात जास्त जीव कोण लावतं, आई की वडील? आई. आणि एखाद्या वेळेला चूक झाली किंवा काहीतरी आपल्या हातून हे झालं तर ओरडतं कोण? आई जीव लावते आणि एखाद वेळ चूक झाली तो वडील. अच्छा, वडील ओरडतं. भीती जास्त कोणाची वाटते, आईची की वडिलांची? वडिलांची. वडिलांची वाटते. आता 10वीचा विषय निघाला, आपण अभ्यासाबद्दल बोललो होतो, तर किती तास साधारणतः 10वीला गेल्यानंतर अभ्यास केला? पहिले 1.5 तास करीत होतो. तर अभ्यास आपण करतो तर नेमकं कसा करतो, म्हणजे काय पद्धत होती? म्हणजे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची वेगळी पद्धत आहे. काही विद्यार्थी लिखाण कामावर भर देतात, काही लोक पाठांतरावर देतात. समजा तुमचं कसं होतं? लिखाण बी आणि पाठांतर, लिखाण प्लस पाठांतर. अच्छा, तर मग त्याचा काही टाईम टेबल निश्चित केलेला होता का की बा ह्या दिवशी हे हा विषय किंवा ह्या वेळेला हा विषय?
म्हणजे असं टाईम टेबल केलं होतं. भरपूर मुलं, काही मुलं रात्री अभ्यासाची निवड करतात, काही मुलं पहाटेची करतात. 7ची कोणती वेळ होती? मग आपली लिखाणाची वेळ होती 4:30 ते 6. सायंकाळी. हां, सायंकाळी 4:30 ते 6 आणि पाठांतराची 7 ते 4:30, 7:30 ते 9 म्हणजे पहाटे अभ्यास. पहाटे अभ्यास. म्हणजे आ- कारण की पहाटे आम्हाला लवकर जावं लागत होतं ना 5 वाजता. अच्छा, त्याच्यामुळं म्हणजे पहाटेचा अभ्यासच केला नाही. भरपूर लोक असं म्हणतात की बाबा पहाटे एकदम शांतमय वातावरण असतं, रात्री तरी थोडा गोंगाट वगैरे असतो. तर मग असं कुठं अडचण आली का की बाबा रात्री अभ्यास करायला काहीतरी गोंधळ झाला आणि त्याचा इम्पॅक्ट समजा होऊ लागला, एखाद प्रॉब्लेम? वेळेस होत होती TV चालू राहायची. अच्छा, घरात टी व्ही आहे? हां, 7 टी व्ही बघतो का? बघतो एखाद वेळेस म्हणणं लागलं. काय बघतो म्हणजे काय आवडतं? काही लोक मालिका पाहतात, काही लोक चित्रपट पाहतात, काही लोक क्रिकेट वगैरे पाहतात. तर 7 साधारणतः काय पाहतो? मालिका मालिका. कोणती मालिका आहे जी आशामध्ये? गुम है किसी की तरह. अशा म्हणजे हिंदी मालिका आहे. बरं, आता सध्या घडीला फोन जवळपास घरोघरी फोन झालेले. आता काही भरपूर दहावीचे तुमचे मित्र असतील, त्यांच्याकडे त्यांचा स्वतःचा सेपरेट फोन असणार आहे. तुझ्याकडे आहे? नाही, सेपरेट नाही. नाही. तुमच्या वर्गात असे किती मित्र आहे ज्यांच्याकडे स्वतःचा फोन आहे? 4-5 जण आहे. त्यांच्याकडे फोन असं कधी कधी वाटतं की आपल्याकडे बी फोन पाहिजे होता. नाही नाही, कारण की अभ्यास होत नाही ना फोन राहिला. फोन असा अभ्यास म्हणजे ज्यांच्याकडे फोन आहे मग ते अभ्यास करत नव्हते का? अभ्यास करते पण ते जास्त करून फोनवर ध्यान आहे. फोनवर द्या होते. मग घरात फोन आहे समजा, तर मग भरपूरदा फोनवर आपल्या हातात आल्यानंतर मग 7 काय करतो? फोन हातात आला समजा आता 1 तास, आता काय करणार मग? कारण की सोशल मीडियावर वेगवेगळ्या साईट आहेत, काही इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, यूट्यूब आहे. आपला भर कशावर होता? एखाद वेळेस इंस्टाग्राम बी पाहिजे ना. अच्छा, कुठंतरी एकदा रील आपण पाहायला सुरुवात केली ते 1-1.5 तास कसं काय कळत नाही आपल्याला. मग बऱ्याचदा असं होतं, समजा आता हुशार मुलं आहे, क्रिएटिव्ह माइंड आहे, समजा लोकांच्या रील पाहता पाहता असं कधी वाटलं का की आपण पण रील बनवलं पाहिजे, किंवा माझ्या डोक्यात पण आता ही एक छोटीशी कॉन्सेप्ट आहे, हिला आपण करू, तसा कधी प्रयत्न केला आहे? प्रयत्न नाही केला पण आलं होतं. डोक्यात आलं तर की बाबा आपण लोकांच्याच कुठवर पाहाव्या, समजा आपण पण स्वतःची काहीतरी क्रिएटिव्हिटी दाखवू आणि आपण पण समजा रील बनवू. तर असं आहे, जसं मी तुम्हाला बोललो होतो की 7 हा एक तो खूप मितभाषी विद्यार्थी आहे. करून दाखवायचं, बऱ्याचदा कमी बोलायचं. आम्ही लहानपणापासून तो बऱ्याचदा टप्प्याटप्प्यानं ज्ञानदान CCचा विद्यार्थी राहिलेला आहे. 5वी 6वीला पण राहिला, 5वीला नवोदय बॅचमध्ये पण राहिलेला आहे, नंतर 7वीला पण तो राहिलेला आहे आणि आता 10वीला पण तो आता आमच्या प्रिपरेशन बॅचमध्ये तो आलेला आहे समजा. तर जसं त्याने सांगितलं की बाबा 85+ टक्केवारी मिळवणार समजा. 6 विषयातून कोणता असा विषय ज्याच्यामध्ये अपेक्षा सगळ्यात जास्त मार्क पडतील? हिंदी. हिंदीमध्ये किती पडतील साधारणतः? 100पैकी. पुन्हा आता हिंदी म्हटलं की काळे सर आले, तर किती पडतील? अंदाज कितीचा आहे आणि अपेक्षा कितीची? 100 पैकी 90च्या वर. 90च्या वर. असा कोणता विषय आहे की म्हणजे भीती आहे खूप कमी मार्क पडतील? मॅथ. तर मॅथ एक प्रॉब्लेमच आहे आणि तो फक्त 7चा नाही आहे. असे कितीतरी विद्यार्थी आहे ते एक वेळ सापाला घाबरणार नाही पण मॅथला खूप घाबरतात, नाही का? तर हा प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो, आपल्यासोबत आज या भागामध्ये साध होता. खूप हुशार विद्यार्थी आहे, स्वप्न खूप मोठी आहे. भरपूर विद्यार्थी असे जे 10वीला गेले परंतु पुढं काय करायचं हे त्यांना माहीत नाही आहे. जसं की यानं खूप लवकर ते ठरवून ठेवलेलं आहे की बा, आणि ही गोष्ट एक महत्त्वाची आहे की आपल्यासमोर खूप सारे ऑप्शन्स आहेत 10वीला. मग कुठेतरी आपण गोंधळून जातो. मग काही म्हणतात नीटला जा, कोणी म्हणतात JEEला जा, कोणी म्हणतात मग तुम्ही सायन्सकडे जा, कोणी म्हणतात हे करा. आणि मग एक विद्यार्थी म्हणून आपण सगळ्यामध्ये एकदम गुरफटून जातो. कोणीतरी आई वेगळं सांगते, वडील वेगळं सांगतात, शिक्षक वेगळं सांगतात, पाहुणे रावळे घरच्यांना वेगळं सांगतात. आणि पण 7च्या बाबतीत एक क्रिस्टल क्लिअर गोष्ट काय आहे की त्याने ठरवून ठेवलेलं आहे की कितीही क्षेत्र असो आपल्याला व्हायचं ते इंजिनियरच, काही बी हो. मग ते चांगली टक्केवारी पडली तर मग ते पॉलिटेक्निकच्या तंत्रनिकेतनच्या थ्रू, आणि जर काही कारणास्तव कमी टक्केवारी आली तरी समजा निराश न होता
11वी-12वी करायची आणि इंजिनिअरिंगलाच जायचं, पण होऊन इंजिनिअरच व्हायचं. सध्या घडीला आता परीक्षा खूप जवळ आलेली आहे. मग आता परीक्षा जवळ आली म्हणल्यावर टेन्शन आहे. टेन्शन नेमकं कशाचं आहे की किती टक्के पडतील, कसा अभ्यास करावा, किंवा असं पण कधी कधी मनात येत असेल की आईनं आपण परीक्षे वेळेला आजारी पडलो तर. म्हणजे परीक्षा आणि भीती यांचा खूप जवळचा संबंध आहे. आणि मग ती वेगवेगळ्या प्रकारची भीती आहे ना, काही स्पष्ट भीती आहे, काही अनामिक भीती आहे. तर अशी कोणती सगळ्यात मोठी भीती आहे जी अडचण ठरू शकते टक्केवारीच्या बाबतीमध्ये? ती समजा दुखणार समजा त्याच दिवशी. आत्ता माझं सराव पेपर होते, टीचरने आपल्या हातात पेपर द्याला आणि मी पहिलाच प्रश्न लिहिला इंग्रजीचा. आणि तेव्हाच मग काय झालं, चक्कर येऊ राहिली. मग आपल्यामुळे 2 पोराचा पेपर मिस झाला, त्यांनी मला दवाखान्यात. म्हणजे सरावाला जी गोष्ट आपल्यासोबत घडली समजा, ती जर बोर्डात घडली समजा, इकडे तरी समजा सराव पेपर होता म्हणून चला बाबा धकून घेतलं, पण बोर्डामध्ये झालं तर हा एक पॅनिक करणारा प्रश्न आहे. परंतु आपण त्याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे. जसं मी यांना शिकवत असताना मी यांना वारंवार गेली 1-1.5 महिना हे सांगत आहोत की बा आरोग्यावर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपण फिट राहिलं पाहिजे, बोथ फिजिकली आणि मेंटली. तर त्याच्यावर काम सुरू आहे आणि आता शांत वातावरणाची गरज आहे. सुरुवातीला आपण जसं विचारलं होतं की बा प्रेशरशिवाय आपल्याला पुढं जायचं असेल, जे विद्यार्थी समजा 10वी करत आहेत त्यांना काय शिक्षणाबद्दल सांगावंसं वाटेल शेवटी, किंवा जे आपल्यापेक्षा छोटी आहे मुलं 10वीवाल्यांचा होते समजा, जी समजा 6वी-7वीला मुलं आहेत, त्यांना एक 10वीचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला काय सांगायला आवडेल की शिक्षणाबद्दल खास? मला त्यांना मी सांगायला आवडेल आणि त्यांच्या आईवडिलांना बी सांगायला आवडेल की त्यांना त्यांच्या हातात फोन देऊ नका एवढं. अच्छा, म्हणजे फोन एक खूप मोठा प्रॉब्लेम आताची अडचण आहे. भरपूरदा मुलं अभ्यास सोडून फोनमध्ये गुंग झालेली. विचारते एक प्रश्न माझा मध्यंतरी विचारायचा राहिला, तो मला आता इथं विचारायला आवडेल की शाळा असताना प्रत्येक विषयाला स्वातंत्र्य शिक्षक असताना प्रायव्हेट ट्युशनची खरंच गरज आहे का? एक विद्यार्थी म्हणून आता समजा तुम्ही पण आता वेगवेगळ्या ट्युशनचा भाग राहिलेले, शाळेचा राहिलेले, आता एक या सिच्युएशनमध्ये आहे की तुमच्याकडे एक आता स्वतःचं मत आहे, खरंच गरज आहे का? 8वी-9वीला गरज नाही. पण भरपूरदा आपण पण त्याने लावलं होतं म्हणून आपण लावतो समजा. पण हा एक प्रश्न विचारायला आवडेल मला की बा ठीक आहे, 10वीच्या प्रिपरेशनमध्ये 8वी-9वीचं ट्युशन कामाला येतं का? नाही, काहीच येत नाही. तुम्ही आता 10वीला गेले आणि तुम्ही जे 8वीला ट्युशन लावलं समजा, त्याच्यामध्ये समजा गावखेड्यातले मुलं आहे, धावपळ झाली, आपण पैशाचा विचार नाही करत आहोत समजा, 7-8-10 हजार रुपये गेले तो भाग नाही आहे, पण कुठंतरी धावपळ झाली, शाळाचं आणि याची टायमिंग करताना एक कसरत झाली, तर म्हणजे मुलांनी 8वी-9वीच्या ट्युशनचा उपयोग 10वीला काहीच नाही. म्हणजे 7 शरीरच्या एका विद्यार्थ्याला 8वी-9वीचा काहीच फायदा नाही झाला. म्हणजे काय म्हणायचं, मग त्या विद्यार्थ्यांनी ट्युशन 8वी-9वीला लावायला नाही पाहिजे. तर हे एक प्रामाणिक मत साधणं हे केलेलं आहे. विद्यार्थी म्हणून अभ्यासाशिवाय खेळतात पण मुलं. साधला कोणता खेळ आवडतो, किंवा शाळेत असताना समजा साधारणतः प्राथमिक शाळेत असताना आपण कोणता खेळ खेळतो? प्राथमिक शाळेत असताना आपण लपाछपी. कोणता आवडायचा जास्त? तेच आवडला म्हणजे तोच समजा. तर मित्रांनो, आजच्या या विशेष भागामध्ये आपल्यासोबत साद शरीफ शेख हा अत्यंत गुणी, अत्यंत हुशार विद्यार्थी आपल्यासोबत होता. त्यानं अतिशय प्रामाणिक मतं आपली मांडलेली आहे, जी थोडी वेगळी वाटू शकतात, पण त्याचं मत आहे. कारण की तो इतका हुशार झाला समजा हळूहळू की एक स्वतःचं मत बनवलेलं आहे. स्वतःचं मत मांडणं आणि गरजेचं पण आहे. मग ते थोडंसं काहींना पटतं, काहींना पटत नाही. मग ते शाळेसंदर्भात असेल, अभ्यासक्रमासंदर्भात असेल, आमच्यासारख्या कोचिंग सेंटरसाठी ते असेल, किंवा विद्यार्थ्यांसाठी असेल, ग्रामीण भागातले म्हणून आपल्या अडचणी असतील, अशा भरपूर विषयावर त्यांनी स्वतःचं मत मांडलेलं आहे. येणाऱ्या 20 फेब्रुवारीला होणाऱ्या पेपरसाठी, तिथून सगळ्याच पेपरसाठी, एकूणच बोर्डाच्या परीक्षेसाठी आपण साद याला खूप शुभेच्छा देऊ. साद शेवटी एवढंच सांगू की टक्केवारी खूप महत्त्वाची आहे.
जर तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील किंवा मनामध्ये जे आहे ते मिळवायचं असेल तर त्यासाठी टक्केवारीला पर्याय नाही. त्याच्यामुळं थोडाच कालावधी राहिला. जास्तीत जास्त विना प्रेशर ज्याला आपण म्हणतो ना तशी मेहनत जर केली तर मला वाटतं 90च्या आसपास टक्के मिळवून फार अवघड नाही. आपण जर एक प्लॅन आखला, जर त्या प्लॅनिंगवर आपण जर खरोखर चांगलं काम केलं तर मला वाटतं 90-92% पडणं फार अवघड नाही. आणि 7 सारख्या हुशार विद्यार्थ्यांचं ते अजिबातच नाही. तर मला वाटतं की आता जानेवारीमध्ये आपण हा भाग शूट करत आहोत. जेव्हा जूनमध्ये आपण हा व्हिडिओ बघू ना यूट्यूबला आपली मुलाखत, तर त्यावेळेला म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की नाही खरोखर जे मी म्हणालो होतो की 85+ मला टक्केवारी मिळवायची त्याच्यापेक्षा जास्त मिळाली आणि मला वाटतं ती मिळो अशी एक सदिच्छा आपण या निमित्ताने देऊ. 10वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला या निमित्तानं सांगायचं आहे की मित्रांनो, खूप अभ्यास करा, थोडाच कालावधी बाकी आहे. पुन्हा सांगतो, जर तुमच्याकडे टक्केवारी नसेल तर तुम्हाला तुमची स्वप्न पूर्तता करता येणार नाही. ती अजिबात पूर्ण होणार नाही. कारण की सध्या आपल्याकडं पूर्ण भारतामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये इतकी कॉम्पिटिशन आहे की आपण त्याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्यामुळं इतका अभ्यास करा, आळस फेकून द्या. तुम्ही आता 4 तास अभ्यास करत असाल तर आता तो 6 तास करा. कोणी 6 तास करत असेल तो तुम्ही 8 तास अभ्यास करा. अशातच एक मुलगी होती आणि तिनं नीट क्रॅक केलं होतं आणि ऑल इंडिया रँकिंग तिची 68 होती. त्या मुलीनं सांगितलं की अभ्यास करणं महत्त्वाचं नाही आहे. म्हणजे तुम्ही किती तास अभ्यास करता हे मॅटर करत नाही, तुम्ही किती कॉन्सन्ट्रेशननं अभ्यास करता हे महत्त्वाचं आहे. हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे 10वीवाल्याने, की किती कॉन्सन्ट्रेशननी करता. तुम्ही 10 तास अभ्यास करता तुमचं मनच अभ्यासात नाही, त्याचा काही उपयोग नाही. त्याच्यापेक्षा जर तुम्ही 5 तास कॉन्सन्ट्रेशन जर अभ्यास केला तर तिचं म्हणणं होतं की हे तुमच्या प्लॅनिंगमध्ये येऊ शकतं आणि नंतर तुमच्या टक्केवारीमध्ये तुमच्या त्या गुणपत्रकात ते दिसू शकतं. शेवटी साधला आणि त्याच्यासोबतच सर्व विद्यार्थ्यांना 10वीच्या बोर्डाच्या खूप शुभेच्छा. मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन विद्यार्थ्यासह याच ठिकाणी याच चॅनलवर आपण भेटू. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या घरच्यांची खूप काळजी घ्या.